सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। श्रीमद् भगवद गीता मोक्ष संन्यास योगो नाम हा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायाच्या शेवटचं तत्वज्ञानात्मक उपसंहार आहे। त्या उपसंहाराचे जे महत्वाचे 2 श्लोक त्यापैकी एक 66 क्रमांकाचा सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। ह्या श्लोकाचं आपण क्रमशः चिंतन पाहत आहोत। भगवंत आणि अर्जुन ह्या दोघांच्या मध्ये झालेला संवाद, या संवादातून दोघांचं झालेलं ऐक्य म्हणजेच अनन्य शरणागती। ही अनन्य शरणागती ज्याप्रमाणे लवण म्हणजे मीठ समुद्रामध्ये पडावं आणि मिठाला समुद्र एवढं स्वरूप प्राप्त, तसं अर्जुनाने भगवंताला एक शरणागती पत्करली, ऐक्यतेचा अनुभव घेतला। तर भगवंत जसा सर्व रूप रूपस आहे, सर्व दृष्टी डोळस आहे, सर्व देश निवास आहे, अशी भगवंताचे जे व्यापक स्वरूप आहे ते व्यापक स्वरूप श्रीकृष्णा स्वरूपाचं जे दर्शन आहेत ते साधकालाही प्राप्त होतं। मग तो परमात्मा आपल्या भक्ताला जवळ घेतो, आलिंगन देतो आणि आलिंगन देऊन द्वैत न मोडता तो आपल्यासारखं बनवतो। आणि हृदयीचे त्या हृदयी असणारा जे तत्वबोध आहे, तो तत्वबोध जसा दीपे दीप लाविला, दिव्याने दिवा लावावा, त्याप्रमाणे हा श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघांच्या मध्ये झालेलं हे परिष्वंग म्हणजे एक प्रकारचं आलिंगन। आणि ह्या आलिंगनामध्ये कल्पित द्वैत न मोडता वास्तविक अभेदाचा बोध अर्जुनाला भगवंताने करून दिला। आणि तेव्हा जणू काही दोघांच्या ह्या आलिंगनाच्या मध्ये जणू काही प्रेमाचा एक मोठा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये देव आकाशापेक्षा मोठा खरा, पण तोही बुडून गेला। तो वाढ तरी बुडवणिया ठेला देव। मग त्या देवभक्ताचं आलिंगन कसं झालं, तर एक समुद्र दुसऱ्या समुद्राला भेटण्याकरता जावा, त्यांचं भेटणं तर बाजूलाच राहावं, पण त्या निमित्ताने त्यांच्यामध्ये असणारं पाणी मात्र हे दुप्पट होत जातं। सिंधू सिंधू ते पाव जाऊ, ते पावणे ठाके दुणा होय, वरी रिघे पुरवणी आकाशी। याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, देव आणि भक्त, शिष्य आणि गुरु असे वेगवेगळे नाते ह्या दोघांच्या मध्ये होतं। काय म्हटले, त्या दोघांचे मिळणे, अर्जुन आणि कृष्ण ह्या दोघांचं जे ऐक्य होत आहे, ते ऐक्य दोघांनाही आता आवरत नाही। दोघांनावरे
जाणावे गवण. आता ह्या दोघांचं आलिंगन झाल्यानंतर या दोघांनाही आवरणं आता अशक्य आहे. असा अद्वैत बोध झाल्यामुळे माऊली म्हणतात, काय सांगावं, नारायणे विश्व कोंदले. त्या भगवान नारायण परमात्म्याने म्हणजेच अर्जुनाने भगवंताला आलिंगन दिल्यानंतर भगवंताचं जे वास्तविक यथार्थ निरपेक्ष स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या अनुभूतीची एक झलक त्याला मिळाल्यामुळे संपूर्ण आता विश्वामध्ये तो परमात्माच व्यापून राहिला आहे. नारायणे विश्व कोंदले. त्या नारायणाने संपूर्ण विश्व कोंदाटून म्हणजे व्यापून टाकलेला आहे. हा सगळा भाग भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्या दोघांचा झाला. आता इथून एक 1426 क्रमांकाच्या ओवीपासून एक नवीन विषय प्रारंभ होतो आणि तो विषय आहे भगवद्गीतेचं वर्णन. भगवद्गीतेचं वर्णन होत असताना भगवद्गीतेचा अधिकार काय. भगवद्गीता ही वैदिक वाङ्मयाला मूळ स्रोत कसा आहे असं वर्णन करणारा हा विषय आहे. आणि तो विषय वर्णन करून झाल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे 18 अध्याय आहेत, त्या 18 अध्यायांची एक विषयवार संगती लावून दिली आहे माऊलींनी. कुठपासून केलेला आहे असं एक विषय संगती वर्णन केलेलं आहे. गीतेचा गौरव आणि गीतेची संगती. बघूया आज या दोन विषयांपैकी कितीपर्यंत आपण पोहोचू शकतो. सुरुवातीला प्रारंभ होतो गीतेच्या मूळ स्रोतांच्या विषयी. मूळ सूत्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रगट केले. माऊली वर्णन करत आहेत. एवं वेदाचे मूळ सूत्र श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन करत आहेत. त्या गीतेचा शब्दाचाही उल्लेख इथे नाही. ही ओवी झाली की पुढची ओवी येते, मूळ वेदा ऐसी केवी पा आले बोधा. हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. क्रमाक्रमाने हा विषय आपण पाहणार. वेद हा अपौरुषेय आहे. वेदामध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाठव हे जे मनुष्यकृत दोष आहेत, या मनुष्यकृत दोषांचा किंचितही स्पर्श ज्या वाङ्मयाला नाही, ते वाङ्मय म्हणजे निर्दोष असं वाङ्मय आहे. या निर्दोष वाङ्मयाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीच्या निर्दोष अवयवांच्या माध्यमातून पहिल्या अध्यायामध्ये
केलेलं आहे ते मुळातच पाहण्यासाठी. म्हणून वेद हा अपौरुषेय आहे. मनुष्यकृत बुद्धीचे दोष त्यामध्ये नाही. आणि अतिप्राचीन वाङ्मय आहे. असं असणार वेदव्यासांच्या विशेष परिश्रमातून तो वेद 4 भागामध्ये विभागला गेला. ऋग, यजु, साम आणि अथर्व, जैमिनी, पैल इत्यादी शिष्यांच्या माध्यमातून त्याची विभागणी त्या शिष्यांच्या माध्यमातून करून दिली. असं असणार अपौरुषेय निर्दोष प्राचीन वाङ्मय, असं असणार वाङ्मय हे वेद आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा वेदालाही मूळ कोण असेल सूत्र रूपाने, तर ही गीता आहे. म्हणून खालची जी गीता शब्द वरती घ्यायचा, 1427 क्रमांकाच्या ओवीत गीता शब्द आहे, तो खालून घ्यायचा वरती. एथ वेदाची मूळ सूत्र गीता. ही जी गीता आहे भगवंतानी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या ठिकाणी कर्तव्यापासून च्युत झालेला अर्जुनाला कर्तव्य प्रवृत्त करण्यासाठी गायलेलं जे गीत आहे ते गीत म्हणजे भगवद्गीता आहे. आणि अशी भगवद्गीता हे वेदाचं मूळ सूत्र आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम हे भगवद्गीता सूत्र आहे. जर वेदाचं मूळ जर भगवद्गीता सूत्र आहे, मग वेद काय आहे? तर वेद आहे भगवद्गीता रूपी ह्या मूळ सूत्रावरती केलेलं भाष्य म्हणजे वेद. आणखी ह्या भगवद्गीतेचं दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वाधिकारैक पवित्र. वेद हा सर्व अधिकार सेव्य नाही. जो कानी लागला तीही वर्णाच्याची. जो वेद ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच त्या वेदाच्या संबंधाचा अधिकार आहे. स्त्री वर्ग आणि शूद्र वर्ग तर राहिलेलाच आहे यापासून वंचित. पण आमची मूळ गीता जी आहे ती मूळ गीता स्त्रियांनाही अभ्यास करण्यासारखी आहे. स्त्री ही अभ्यास करू शकते, शूद्र अभ्यास करू शकतो. इच्छी यावत प्राणी मात्र मनुष्य म्हणून जो कोण आहे त्या सर्व अधिकारैक सर्वांना अधिकार आहे गीतेच्या चिंतनाचा, गीतेच्या अभ्यासाचा, पर्यायाने ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा, ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा. वेदाने हा अधिकार नाही दिला, पण गीतेने आणि हा ज्ञानेश्वरीने हा अधिकार सगळ्यांना दिला. सर्वांना अधिकार देऊनही आपली पवित्रता जी आहे ज्ञानाची ती कायम जशीच्या तशीच ठेवली गेली आहे. म्हणून सर्व अधिकारैक पवित्र काय गीता. वेदाचे मूळ सूत्र काय गीता. अशी असणारी गीता कोणी प्रगट केली? श्रीकृष्णे प्रगट केले. भगवान श्रीकृष्णाने षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने प्रगट केले. मग जे वेदाचे मूळ सूत्र आहे सर्वांना अधिकार शव्य आहेत, पवित्र आहेत, भगवान श्रीकृष्णाने धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती प्रगट केलेले आहे. ते काय आहे? गीता शास्त्र. गीता हे शास्त्र आहे. म्हणून गीता शास्त्र हे वेदाचं मूळ सूत्र आहे.
गीताशास्त्र हे सर्वाधिकार पवित्र आहे. गीताशास्त्र हे श्रीकृष्णाने अर्जुनासाठी प्रगट केलेलं गायलेलं हे गीत आहे. हे एवढं सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एत गीता मूळ वेदा. वेदाला मूळ काय असेल तर ही भगवद्गीता आहे. तुम्ही असं कसं विधान केलं माऊली? गीता ही वेदाला मूळ आहे. पहिल्या ज्या 1426 क्रमांकामध्ये पण सांगितलंय की वेदाचे मूळ सूत्र आहे. कारण असं आहे की वेदाने अधिकार सगळ्यांना दिला नाही, परंतु गीतेने सगळ्यांना अधिकार दिला. आणखी काय काय बघूया. एत गीता मूळ वेदा. इथे गीता ही वेदालाही मूळ आहे असं तुम्ही विधान केलं. परंतु माऊलीच उदाहरण देतात ऐसे केवी पा आले बोधा. परंतु गीता ही वेदालाही मूळ आहे असं तुमच्या बोधाला, तुमच्या अनुभवाला, तुमच्या प्रत्ययाला, तुमच्या संगतीला, तुमच्या दृष्टिक्षेपाला कसं काय आलं? केवी पा ऐसे बोधा आले, असा तुम्हाला अनुभव कसा आला? तुमच्या अनुभूतीला हा विषय कसा जवळचा झाला? हे म्हणाल तरी असं जर तुम्ही माऊली म्हणतात श्रोत्यांना, श्रोते हो, तुम्ही मला प्रश्न विचाराल की गीता ही सर्व वेदाला मूळ आहे असं तुम्हाला कसं काय कळालं? असं तुम्हाला कसं आढळून आलं? असं तुम्ही असं कोणत्या भरोशावर तुम्ही असं पाहिलं आणि म्हणाला? तर माऊली स्वतःच प्रश्नही उत्थापित करतात आणि त्याचं उत्तराच्या संबंधाने उपपत्ती युक्ती पण सांगतात. काय हे म्हणाल असं तुम्ही म्हणाल तर माऊली म्हणतात प्रसिद्ध उपपत्ती सांगो, तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगो. ह्या संबंधाने गीता ही मूळ वेदाला कारणीभूत कशी आहे याच्या संबंधाचं मी एक प्रसिद्ध उदाहरण, प्रसिद्ध युक्तिवाद मी तुम्हाला सांगणार आहे. म्हटले सांगा. पहिलं विधान करता तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. वेदाच्या संबंधात काय माहिती? माऊली सांगतात तो वेद कसा आहे? जयाच्या निश्वाशी वेदराशी जन्म झाली. वेद राशी स्वरूप असणारा जो वेद आहे, राशी स्वरूप असणारा जो वेद आहे, तो वेद भगवंताच्या निश्वासी, वेदाच्या राशी म्हणजे वेद हा जो आहे भगवंताच्या निश्वासातून बाहेर पडलेला आहे. निश्वासातून कधी बाहेर पडला? केव्हा बाहेर पडला? याचा तुमच्या आमच्या अनुभूतीला अनुसरून एक विषय आहे की मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा त्याचा श्वासोच्छ्वास जो आहे त्याची गती अधिक होत असते. बघा तुम्ही, काही लोक घोरतात तो प्रश्न वेगळा आहे, परंतु श्वासाची गती ही वाढते. पळण्याने श्वासाची गती वाढते, चालण्याने श्वासाची गती वाढते, काम केल्याने श्वासाची गती वाढते, झोपेत श्वासाची गती वाढते. फक्त प्राणायाम करताना
आणि शांततेने अभ्यास करताना श्वासाची गतीही मंदावते. मन लावून अभ्यास करणं हा सुद्धा एक प्राणायामासारखाच प्रकार आहे. मन जेव्हा शांत असेल तेव्हा तुम्ही जेव्हा अभ्यास करतात तर जास्त ज्वराचा श्वास, वेगाचा श्वास सुद्धा अभ्यासाला प्रतिबंध करत असतो. जेव्हा अभ्यासात मन रमून जातं तेव्हा श्वासाची गतीही मंदावते. एवढंच इथे लक्षात घ्यायचं आहे की झोपल्यानंतर श्वास जास्त चालतो. मग भगवंताच्या निद्रेतून निद्रा लागली, झोप लागली आणि मग त्या श्वासातून जयाच्या निश्वासी आनंद आहे. त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. फक्त मागच्या कल्पातला वेद जशाची तशा पद्धतीने भगवंताच्या निश्वासातून तो प्रगट होतो. असा असणारा वेद भगवंताचा जर निश्वास असेल, पण आमची भगवद्गीता कशी आहे म्हटले, जो वेद राशी जयाच्या निश्वासी जन्मले तो काय बोलतो आहे, तो जागृतीमध्ये बोलतो आहे, तो विचारपूर्वक आहे, तो सत्य प्रतिज्ञेने. म्हणून तो सत्य प्रतिज्ञ, तो बोलतो आहे सत्यच, बोलतो आहे तो प्रतिज्ञेने आणि तो बोलतो आहे पैजेने. तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिले स्वमुखे. म्हणून गीतेची निर्मिती कशी आहे तर स्वमुखे बोलिले. भगवंतांनी स्वतःच्या मुखाने ती गीता सांगितली आणि गीता सांगत असताना जागृतीत गीता सांगितली. गीता सांगताना जागृतीतली गीता सत्य स्वरूपाने सांगितली, प्रतिज्ञापूर्वक सांगितले, पैजेने सांगितले. मग आता इतके युक्तिवाद दिले, सत्याने सांगितली, प्रतिज्ञाने सांगितली, पैजेने सांगितली, जागृतीने सांगितली, स्वमुखाने सांगितली आणि स्वतः सांगितली. म्हणजे गीतेच्या संबंधाचे युक्तिवाद जे माऊलींनी दिले ते जास्त दिले. म्हणून पर्यायाने माऊली म्हणतात, म्हणून वेदा मूलभूत गीता. म्हणून माऊली म्हणतात, वेदाला मूलभूत असणारी गीता आहे असं जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे, ते उचित आहे, ते योग्य आहे. म्हणून वेदा मूलभूत गीता ही उचित म्हणो होय. हे जे काही बोलणं आहे ना, हे उचित होय, हे योग्य आहे. आणखीही म्हणजे काही या संबंधाने दुसरी उपपत्ती सांगता येईल. आणखीही एकी एत उपपत्ती असे. आणखी सुद्धा एक उपपत्ती आम्ही तुम्हाला सांगणार. पहिली उपपत्ती काय सांगितली? गीता तर वेद तर भगवंताच्या निश्वासातून प्रगट झाले, पण गीता मात्र जागृतीत प्रगट झाली. विचारपूर्वक भगवंत बोल. आणखी आपण बरेच हे सगळं पाहिलं, पण आणखी एक युक्तिवाद तुम्हाला आम्हाला सांगा. माऊली सांगा ना युक्तिवाद, आम्ही ऐकायला. बघा, आणिकही एकी एत उपपत्ती असे.
या संबंधाने आणखी सुद्धा युक्तिवाद माऊली त्यासाठी दृष्टांत देतात. जे न नशत जयाचा विस्ताचे म्हणजे बीज जगी मूळ भूत गीता आहे. वेद हे भाष्य आहे. करण्याकरता पहिल्यांदा बीजाची व्याख्या आणि मग बीज कसं हे सांग. बघा, जे न नशतु स्वरूपे जयाचा विस्तारू जेथ लपे ते तयाचे म्हणेपी बीज जगी. बीजाच्या संबंधाने दोन युक्तिवाद घे, दोन विधान घे. पहिलं विधान आहे जे न नशतु स्वरूपे, जे स्वरूपाने नष्ट होत नाही. स्वरूपाने नष्ट होत नाही, रूपाने फक्त रूपांतरित होत. रूप त्या रूपाचं रूपांतर होत, पण त्याचं स्वरूपामध्ये रूपांतरही होत नाही आणि नष्टही होत. विजयाची व्याख्या करताना जे न नशतु स्वरूपे, सोनं घेतलं त्यापासून वेगवेगळे अलंकार तयार केले, त्या आकाराचे त्या अलंकाराचं प्रत्येकाचं रूप वेगळं आहे. कानातलं अलंकार असेल तर आपण त्याला कर्ण म्हणूया, नाकातला अलंकार असेल तर ती नथ असं म्हणूया, मंगळसूत्र आहे. म्हणजेच प्रत्येकाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे. असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचं रूप वेगळं आहे, स्वरूप एकच आहे. अलंकार अलंकाराचं धारण करण्याचे ठिकाण वेगवेगळे आहेत, परंतु या सगळ्या अलंकाराच्या मध्ये सोनं मात्र एकच आहे. म्हणजे सोनं आहे स्वरूप आणि अलंकाराचे वेगवेगळे आकार नामरूप आहेत ते रूप. आणि एक आहे रूप आणि दुसरं आहे स्वरूप. अलंकाराचं रूप बदलतं, अलंकाराच्या मध्ये असणारं सोनरूपी स्वरूप हे कधी बदलत नाही. हा अर्थ समजून. दुसरा अर्थ असा आहे जयाचे न नशतु स्वरूपे. सगळ्या वृक्षांना मिळून पण वृक्ष असं म्हणतो, हे नाम आहे. आणि वृक्षत्व ही जाती आहे. एक वृक्ष ही व्यक्ती आहे आणि सगळ्या वृक्षांना मिळून वृक्षत्व ही जाती आहे. एक मनुष्य ही जाती आहे, ही व्यक्ती आहे. पण या सगळ्या मनुष्याला मिळून जी मनुष्यत्व आहे ती जाती आहे. टेबल ही एक व्यक्ती म्हणूया, एलिमेंट. आणि सगळ्या वृक्षांच्या टेबलांच्या मुळे टेबलत्व ही जाती आहे. अश्व वेगवेगळे आहेत, पण सगळ्या अश्वांच्या मध्ये एक समान आहे, ते म्हणायचं अश्वत्व ही जाती. एक अश्व ही व्यक्ती आहे. व्यक्ती जरी नष्ट झाल्या तरी जाती नष्ट होत. मनुष्य जरी एक गेला तर मनुष्यत्व जाती शिल्लक आहे. वृक्ष जरी तोडला तर वृक्षत्व जाती शिल्लक आहे. तसं बीजाचा विचार करत असताना
बीजाचं रूप जे आहे ते जमिनीमध्ये ठेवलं की ते रूप बदलतं, ते नष्टही होतं. त्या बीजाच्या मध्ये असणार जन्म देण्याचे सामर्थ्य आहे ते नष्ट होत नाही. जाती व्यक्ती समाप्त होते, पण रूपत्व जाती काही समाप्त होत नाही. म्हणजे जी स्वरूपे न नशतू, जी स्वरूपाने नष्ट होत नाही. पाण्यावरचे तरंग रूप नष्ट होईल, पण जल तसंच आहे. अलंकार नष्ट होतील, पण सोनं एकच आहे. तसं ज्या बीजाचं रूप नष्ट होतं, पण स्वरूप कधी नष्ट होत नाही. स्वरूपे न नशतू, पहिला युक्ती. दुसरा आहे जयाचा विस्तारू जेथ लपे. जयाचा विस्तारू म्हणजे त्या बीजापासून भविष्यामध्ये मोठा वृक्ष तयार होणार आहे. त्या वृक्षाचा विस्तार आज या क्षणी त्या बीजत्व जातीमध्ये सुप्त रूपाने लपलेला आहे. उद्याचा विस्तार, उद्याच्या वटवृक्षाचा विस्तार आज त्या वटवृक्षाच्या बीजामध्ये तो विस्तार जणू काही आज लपलेला आहे. म्हणून जयाचा विस्तार जेथ लपे म्हणजे बीजामध्ये लपे. आणि जे बीज स्वरूपाच्या दृष्टीने कधीही न नष्ट होत नाही. मग काय झालं? दोन वाक्य म्हणून काय वाक्य तयार करता येईल? दोन वाक्य म्हणून एक वाक्य तयार झालं. जे स्वरूपाने नष्ट होत नाही, म्हणजेच त्याचं रूप बदलतं पण स्वरूप बदलत नाही. आणि उद्याचा भविष्य काळाचा विशाल वटवृक्ष जे ते सुप्त रूपाने लपलेले आहेत, तया ते म्हणते बीज जगी. त्याला ह्या जगामध्ये बीज अशी संज्ञा आहे. आज घट दिसतोय, परंतु त्याचं मूळ कारण ही माती आहे. घटाचं रूप बदलतं, पण माती तशीच. त्या दोन युक्तिवादावरून श्रीमद भगवद्गीता ही वेदाला मूलभूत आहे असा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला निर्मळा आहे. आता तरी कांडत्रयात्मको शब्द राशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. बीजाचा आपण विचार करत आहोत. कांडत्रयात्मको, तीन कांड, ज्ञानकांड, उपासनाकांड. त्या कांडत्रयात्मक शब्द राशी अशेखू शब्द राशी, संपूर्ण शब्द राशी म्हणजे वेद हा कांडत्रयात्मक. आणि मौली म्हणतात जैसा रुखू बीजी असे, जैसा रुखू बीजी असे, ज्याप्रमाणे वृक्ष हा बीजामध्ये असतो, जैसा रुखू उद्याचा वृक्ष आज तो बीजी असे, तो बीजामध्ये असतो, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक असणारा संपूर्ण वेद राशी हा गीतेमध्ये आहे. जैसा रुखू बीजी असे, तैसा कांडत्रयात्मको अशेको शब्द राशी गीते माझी असते. कांडत्रयात्मक असताना संपूर्ण वेद हा गीतेमध्ये आहे. म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे. ज्ञानेश्वर महाराज, मी या संपूर्ण गीतेला
वेदाचंही मूळ का म्हटलं, मला का दिसलं, मी का विचार केला, मला हे का भावलं, याचा निर्वाळा स्वतः त्याचं स्पष्टीकरण, जस्टिफिकेशन आणि एक्सप्लेनेशन देत आहे. म्हणून वेदाचे बीज श्रीगीता होय. म्हणून वेदाचे बीज श्रीगीता होय, हे मज गमे आणि हे मज सहज दिसतही आहे. बघा, उद्याचा मोठा वृक्ष बीजामध्ये सामावलेला आहे आणि त्या वृक्षाचं बीजत्व जिथे सुप्त रूपाने आहे, ज्या बीजाचा आकार बदलतो परंतु रूपात बीजत्व जाती ही तशीच राहते. म्हणून वेदाचे बीज श्री गीता, म्हणून वेदाचं बीज हे गीता आहे. गीता, वेदाचे बीज हे गीता होय. हे माझं गमे, मला असं वाटलं, मला असं भावलं, मला असं आतून जाणवलं. मला जे जाणवलं, जे वाटलं, त्याचा मी विचार केला विशिष्ट पद्धतीने आणि नंतर माझ्या लक्षात आलं, हे तर सहज दिसतही आहे, हे प्रत्यक्ष दिसतही आहे, दिसतही आहे. तर आणखी एक थोडासा अर्थ वेगळा. म्हणून वेदाचे बीज श्री गीता, हे मज गमे. संपूर्ण वेदाचं बीज गीता आहे हे मला कळतंय, समजतंय. आणि तुम्ही जरी माझ्याप्रमाणे विचार केला तर सहज दिसत आहे. तुम्हाला सुद्धा सहज दिसेल, तुम्हाला सहज दिसत आहे, तुम्हाला सुद्धा सहज दिसेल. परंतु मला हे वेदाचं बीज हे गीता वाटलं, भावलं, मी विचार केला, मला तसं दिसलंय. इथपर्यंत जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. सुरू केलेल्या विषयाचा एक प्रारंभ या ठिकाणी समारोप. वेदाचे तिन्ही भाग, ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड. जे वेदाचे तिन्ही भाग हे जे आहेत ते गीते चांग उमटले असती. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, हे तिन्हीची तिन्ही कांड, तिन्ही प्रकरण गीतेमध्ये अतिशय स्पष्टतेने, चांगल्या पद्धतीने मला दिसतात. गीते चांग उमटले असती, गीतेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते उमटले, ते प्रतीला आले, ते अभिव्यक्त झाले. म्हणून भूषण रत्नी सर्वांग शोभले असे. भूषण रत्नी, रत्नालंकाराने सर्वांग शोभले असे. सर्वांगाने शोभते आहे. रत्न अलंकाराने सर्वांग जसे अत्यंत सुशोभित होते, सर्वांग भूषण रत्नी शोभले जैसे. संपूर्ण अंग रत्न हेच जे काही भूषण अलंकार आहेत त्याने ते अत्यंत सुशोभित दिसत आहे. आणि हा सगळा भाग झाला. मग ज्ञानेश्वर मला म्हणतात, तीचे कर्माधिक तिन्ही कांडे कोण कोण स्थानी, हे गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. स्वतःचा अनुभव सांगितला. संपूर्ण गीता, मला असं वाटतं की उपनिषद, वेद हे गीतेमध्ये आहे. मला वाटलं, मला भावलं, मला दिसलं. आणि जे मला भावलं, दिसलं जे आहेत ते तुमच्यापर्यंत न्यावावं असं म्हटलं वाटलं. म्हणून तिचे कर्माधिकतीने ज्ञानकांड, उपासनाकांड जे तीन आहेत, ही कांडे कोण
कोण कोणे स्थानी, गीतेच्या कोणकोणत्या अध्यायापर्यंत कर्मकांड आहे, कोणत्या अध्यायापर्यंत उपासना कांड आहे, कोणत्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड आहे, ज्ञान कर्म उपासना हे कोणकोणत्या पर्यंत आहे. कोणते कोणते कांडे स्थानी, कांडे कोणे कोणे स्थानी, भाग कोणकोणत्याच ठिकाणी आहेत. ते गीते आहाती नयनी, गीतेमध्ये आहे, परंतु मी तुम्हाला नयनी दाखवू, मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांना दाखवून देतो. ह्या अध्यायात कोणता विषय, दुसऱ्या अध्यायात कोणता विषय, तिसऱ्या अध्यायात कोणता विषय, हे मी तुम्हाला माझ्या डोळ्याने दाखवून देतो. आती म्हणून ती नयनी दाखवू. कांडे कोणे कोणे स्थानी आहाती, हे कर्माधिक तिन्ही कांडे कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते नयनी दाखवू. मी तुला डोळ्याने दाखवतो, मी तुम्हा सर्व श्रोत्यांना डोळ्याने दाखवतो. याकरता काय करावं लागेल, एकच करावं लागेल म्हटले, मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकावं लागेल. ऐके. कोणे कोणे स्थानी कांडे आहाती, गीते आहाती ते नयनी दाखवू, ते डोळ्याने दाखवू. याकरता ऐके. तुम्ही पहिल्यांदा पहा, परंतु पाहण्याच्या अगोदर ऐका. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशला, गीतेचं वर्णन करतात. पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. गीता सांगण्यासाठी भगवंताने प्रारंभ केला, परंतु भगवंताला पहिल्यांदा अर्जुन गीता ऐकावी लागली. नंतर भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीता सांगायला सुरुवात केली. म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद शब्दाचा अर्थ आहे दुःख व्यक्त करणं, खिन्नता व्यक्त करणं, अभिव्यक्त होणं. विषाद चिंता करणं, काळजी करणं, रडणं. भगवंत गीता सांगण्याकरता प्रारंभ केला, परंतु पहिल्या अध्यायापर्यंत अर्जुनाने भगवंताला बोलू दिलंच नाही. त्याने स्वतःचीच गीता सांगितली. मानसोपचार तज्ञाला सांगण्याचे, काउन्सिलिंग करण्याच्या अगोदर पेशंटचं म्हणणेच ऐकून घ्यावं लागतं जास्त का. त्यातूनच बोलण्याची ट्रीटमेंटही निश्चित होते. त्याप्रमाणे हा जो पहिला अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये अर्जुन रडतोय, गीता सांगतोय, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक सगळ्या विषयांचं चिंतन करतो, आणि सगळं करून मुक्त्वा तुष्णीम बभूव, शस्त्रास्त्र खाली टाकून दिले, रथावरून खाली उडी देखील मारली, आणि हात जोडून बोलायला सुरुवात केली, मला माफ करा, मी तुमचा शिष्य आहे. म्हणजे शिष्यत्व प्रकरण पत्करलं. म्हणजे कोणतंही तत्वज्ञान सांगायचं असेल तर पहिल्यांदा जिज्ञासा आपल्या अंगी असावी लागते. मग गुरुच्या ठिकाणी असणारी कृपा ही विशेषत्वाने अभिव्यक्त होते. म्हणून हाच जणू काही शास्त्र प्रवृत्तीला प्रारंभ करणारा हा. शास्त्र प्रारंभ करण्यापूर्वी शिष्य व्हावं लागतं, गुरूंची सेवा करावी लागते, नमस्कार करावा लागतो. तसं अर्जुनाने हे सगळं केलं असल्यामुळे शास्त्रामध्ये प्रवृत्ती ज्याने होईल असा प्रस्ताव पहिल्या अध्यायामध्ये केल्यामुळे तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव पहिला.
द्वितीय सांख्य सद्भावो प्रकाशिला. दुसऱ्या अध्यायामध्ये विचार आहे. आत्मा अनात्म विवेक, सार असार विवेक, नित्य अनित्य विवेक. हा सगळा भाग विवेकाच्या माध्यमातून दुसऱ्या अध्यायामध्ये प्रकट केला. म्हणून दुसऱ्या अध्यायाला सांख्य योग असं. संपूर्ण गीतेचं तात्पर्य सूत्र रूपाने ज्या अध्यायामध्ये आलेलं आहे तो दुसरा अध्याय. आणि संपूर्ण गीतेचं तात्पर्य पुन्हा संक्षिप्त जिथं सांगितलंय तो 18 अध्याय. उपक्रमामध्ये सूत्र रूपानं, उपसंहारामध्ये पुन्हा सार रूपानं. म्हणजे 18वा अध्याय आणि दुसरा अध्याय यांच्यामध्ये खूप जवळचा असं. जे पहिल्या दुसऱ्या अध्यायात सांगितलं तेच थोडं विस्ताराने पण संक्षिप्त हे 18वे अध्याय. आणखी दुसरा अध्याय कसा कसा आहे याचा विचार पुढे येतो, तो क्रमाने आपण पाहूया. तुर्ता